मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं यूथ कनेक्ट मुंबईतल्या जवळपास 100हून अधिक कॉलेजच्या युवकांशी 24 नोव्हेंबरला मुख्यमंत्री साधणार संवाद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापूर दौरा, पक्षाच्या अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेणार सभा। मोहोळ नगर परिषदेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभेचं आयोजन। शिंदेंच्या शिवसेनेचा ठाण्यात अबकी बार 100 पारचा नारा, ठाणे पालिकेत 100 उमेदवार निवडून आणण्याचं शिंदेंच्या सेनेचं टार्गेट। पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या बैठकीत 100 पारचा नारा। डहाणूतील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला, अहंकाराविरोधात आमचा लढा असल्याचं एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याला जास्त सिरियसली घ्यायची गरज नाही, महायुती असलो तरी स्थानिक पातळीवर आम्ही स्वतंत्र लढत आहोत। एकनाथ शिंदेंच्या टीकेला जयकुमार गोरेंचं प्रत्युत्तर। आपण बघता निवडणूक लढत असताना अशा पद्धतीची वक्तव्य होत असतात। आम्ही जरी महायुतीमध्ये एकत्र असले तर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, स्थानिक गणित वेगळे आहेत, त्या गणिताप्रमाणे निवडणुका लढतोय। कुठं आम्ही सोबत आहे, कुठं विरोधात आहे, किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने असे वक्तव्य होत राहतात। त्यामुळे त्याला फार सिरियसली घ्यायचं काय आवश्यक। सोलापूरच्या मंगळवेढा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार, स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांकडून खूप त्रास दिला जात असल्याची केली तक्रार। मुंबईत नव्या समीकरणाचे संकेत, ठाकरे पवार मनसे डावे पक्ष एकत्र येणार, संजय राऊत यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण। सेना मनसेला एकत्र येण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, राऊतांची पोस्ट। संभाव्य महाविकास आघाडी 2.0 चे शिल्पकारही शरद पवार ठरण्याची शक्यता, मनसेला मवियामध्ये आणण्यासाठी पवार काँग्रेसचं मन वळवणार का आणि पवारांच्या मध्यस्थीनंतर काँग्रेसची भूमिका बदलणार का याकडे लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करा, शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। तर बीएमसी निवडणुकीत पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत जाणार का, चर्चांना उधाण। गोंदियात मंत्री बावनकुळेंकडून मतदारांना दमदाटी, पट्टे पाहिजे तर भाजपला मत द्या, माझ्याकडे पट्टे देण्यासाठी महसूल मंत्री म्हणून पेन आहे, बावनकुळेंचं वक्तव्य। क्या कांग्रेस पार्टी का नगराध्यक्ष नजर के पट्टे वाला कर सकता है? और वे कर सकता है क्या? वो तो ये बयान है नजर के पट्टे वाला पे सही करने का ये पेन है। लेआउट के सारे घर क्लियर करने का ये पेन है, देवेंद्र फडणवीस जी ने दिया। और अभी एक गोंदिया के लिए बड़ा निर्णय करने जा रहा हूँ, विनोद भैया परमानेंट रास्ता हो गया, चिंता मत करो। ज्या वार्डामध्ये मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं, आपलं काही खरं नाही, कुणीही निगेटिव्ह चर्चा केली तर खैर केली जाणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांची कार्यकर्त्यांना दमदाटी। माझं काय म्हणत आहे की ड्युटी आहे, जायला पाहिजे, तिथे ज्याची आहे त्याला आम्ही सांगतो, परंतु बाकीच्यांनी हेच काम आज दुसरं काही करायचं नाही बघा। आणि ज्या वार्डामध्ये मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं की आपलं काही खरं नाही। मवियाच्या बारामती नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ युगेंद्र पवार यांच्या हस्ते, बारामतीतील 4 ते 5 प्रभागात युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीचं आयोजन। राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारात व्यस्त, फिल्मी डायलॉग मारत प्रचार करतानाचा चव्हाणांचा व्हिडिओ व्हायरल। रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषदेत महायुती विरुद्ध मवियामध्ये लढत, मवियाकडून विधान परिषदेच्या माजी आमदार हुस्न बानू खलिपे यांना उमेदवारी, नगराध्यक्षपदासाठी 10 प्रभागांसाठी 51 उमेदवार रिंगणात। इंदापुरात कृष्णा भीमा विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह पूर्ण पॅनलला निवडून द्या, इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांचा दावा। अतिशय चारित्र्यवान असलेला माणूस, या माणसावर समाज कमी असल्यामुळेच अन्याय झाला, त्यात बाकी कुठल्या पक्षाने केला काय करण्यापेक्षा हा माणूस उत्कृष्ट संघटक आहे, प्रशासक चांगला आहे। माझी इंदापूरच्या जनतेला हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे
की ह्या प्रदीप गारटकरांना तुम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार करून ह्याचं प्लेनॉर त्यांच्या नेतृत्वातून यांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न करावा. आम्ही इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही. इंदापूरचा डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीनं आम्ही कमी पडणार नाही हे आपल्या इंदापूरवासींना विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. रत्नागिरीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मैदानात. राजापूर नगर परिषदेमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील, म्हात्रेंनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरीमध्ये महायुतीची या ठिकाणी झालेली आहे. एकत्र सगळे लोक आलेले आहेत आणि सगळ्या ठिकाणी या ठिकाणी आता राजापूर आहे, लांजा आहे, रत्नागिरी शहर आहे, देवरुख आहे आणि खेड आहे. या सगळ्या ठिकाणी महायुती झालेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असले आमचे थेट नगराध्यक्ष असतील किंवा जे नगरसेवक पदासाठी असलेले जे उमेदवार असतील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशा प्रकारची मी ज्या ज्या ठिकाणी फिरलो त्या त्या ठिकाणी मला नांदी दिसून आली आहे. नागपूर जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत आजीबाजी मंत्री, आमदार आणि विधानसभा लढलेल्या उमेदवारांचीच परीक्षा. 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला होणार प्रारंभ. हिंगोलीच्या वसमत इथं महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा अब्दुल हाफिज यांच्या प्रचारार्थ बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन. वर्ध्याच्या हिंगणघाटात प्रचारासाठी रात्रीच्या कॉर्नर सभांवर भाजपकडून जोर. प्रतिष्ठापणाला लागल्यानं आमदार समीर कुणावार प्रचाराच्या मैदानात. धाराशिवची जिल्हा परिषद निवडणूक पुढे जाण्याची शक्यता. अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज. जिल्हा परिषदेतील आरक्षणाबाबत कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबण्याची शक्यता. केडीएमसीत युती न होण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे संकेत. ज्या विश्वासानं तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीत मतदान करता तसंच यावेळी जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा, तुमची सर्व कामं होतील, चव्हाणांचं वक्तव्य. यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा. तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील. आता गद्दारांना माफी नाही, खासदार सुनील तटकरे यांचा इशारा. रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघात शिंदेंच्या सेनेला धक्का. अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत. तटकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्याला त्यानिमित्ताने काम करायचं आहे. ठीक आहे, कोण कोणाचा आसरा घ्यायला गेला असेल, कशासाठी गेला असेल, यापुढे गद्दारांना माफ नाही हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे. जी काय कायदेशीर कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी होईल. कोणी कोणाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण नीतिमत्ता असावी लागते. विचाराच्या माध्यमातून काम करण्याच्या दृष्टीकोनातून अनेक गोष्टी करण्याची प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागत असतो. जिथे हेवे दावे तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत नाही. मंत्री उदय सामंतांकडून भूमिका स्पष्ट. नगरपालिका निवडणुकीत कोकणात राष्ट्रवादी आणि शिंदेंची सेना एकत्र नसल्याचं सांगितलं कारण. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती तुटली. समान जागा वाटपाचं धोरण ठरलं होतं, मात्र 13 नगर परिषदेत काँग्रेसने फक्त 4 जागा दिल्यानं युती तुटली. वंचितचे निवडणूक समन्वयक अविनाश भोसीकर यांची माहिती. स्पष्ट आरोप आहे की भाजपची बी टीम रवींद्र चव्हाण आहेत. रवींद्र चव्हाणांनी अशोक चव्हाणांना फायदा मिळावा म्हणून वंचित आघाडीसोबत युती तोडलेली आहे. माझा स्पष्ट आरोप आहे, जर त्यांना ती तेवढी काळजी असती तर 100-150 जागा देणारा काँग्रेस पक्ष आव्हान प्रेसमध्ये घोषणा केलेला काँग्रेस पक्ष हा 4 जागा आम्हाला दिल्या नसत्या. पण आम्हाला हे माहीत नव्हतं की काँग्रेस ही भाजपचीच टीम आहे नांदेडमध्ये आणि ही सगळी मंडळी भाजपच्या इशाऱ्यावर त्यांनी वंचित आघाडीसोबत युती तोडलेली आहे. भंडाऱ्यात भाजपानं तिकीट नाकारल्यानं शेकडो नाराज पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. पक्षप्रवेशामुळे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का.
बुलढाण्यात कुटुंबातील उमेदवारीवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जुंपली. एखाद्या व्यक्तीला सत्तेची भूक किती असावी? शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची टीका. तर ज्यांनी 15 वर्ष आमदार असताना जनतेची सेवा सोडून मुंबई डान्स बारमध्ये चाळे केले, त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. आमदार संजय गायकवाड यांचं प्रत्युत्तर. बायको नगराध्यक्ष, कोरगा नगरसेवक, पुतण्या नगरसेवक, समधी व्याई नगरसेवक, जावाई जिल्हा परिषद सदस्य, एका घरामध्ये सत्तेची एवढी भूक असते का? आणि म्हणून बुलढाणेकरांनी वेळीच सत्ता संतुलनाचा निर्णय घेतला नाही आणि या शहरामध्ये योग्य ती सत्ता संतुलन ठेवलं नाही तर हे शहर येणाऱ्या काळामध्ये हुकुमशाहीकडे जाईल, अराजकतेकडे जाईल, गुंडाराजकडे जाईल आणि मग हा जो भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, नशामुक्त जो आम्ही नारा दिलाय हा कधी पूर्ण होणार? पहिले तर मला सांगत होते की नात 4 वर्षाची, ती 18ची असेल तिला तिकीट दिलं असतं. मी माझ्या परिवारातले 3 तिकीटं कापले. पब्लिकची डिमांड होती की माझ्या परिवाराने 6 वार्डात लढा, ही जनतेची डिमांड होती. आणि ज्याच्यात कर्तृत्व असतं तेच निवडून येतात. तुम्हाला तुमचा परिवार सांभाळता आला नाही, तुमचा भाऊ मोठा करता आला नाही, तुम्ही कार्यकर्ता मोठा केला नाही, तुम्ही परिवार मोठा काय करणार? 15 वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या डान्स बारमध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला. तुम्हाला जनतेची सेवा करता आणि अय्याशी तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवेकरता हे शहाणपण शिकवता तुम्ही आम्हाला. सत्ता सेवेकरता कशी असती हे सगळं बुलढाण्याने पाहिलं. मी काय विकास केला. तुमसर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी भाजपमध्ये बंडखोर कुणाला कुणाच्या बाजून जाणार याकडे लक्ष. भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलल्यानं नाराजी. शिंदे सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांचा भाजपात प्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा शिवसेनेला धक्का. प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार. तिकीट मिळालं नाही आणि घड्याळ बांधावे लागले तर काही अडचण आहे का? भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण. भाजप आमदार विक्रम पाचपुतेंचा युतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांवर टीका. अनेक नेते सत्तेपासून दूर राहू शकत नसल्यानं युतीच्या घटक पक्षात सामील झाले. विक्रम पाचपुतेंची नाव न घेता टीका. वर्ध्यातील देवळी आणि पुलगाव नगरपालिकेत चुरशीची लढत. देवळी आणि पुलगाव नगर परिषदेवर भाजपची सत्ता येईल ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष. देवळीचे भाजपचे आमदार राजेश बकाने यांची प्रतिक्रिया. देवळी नगर परिषदेमध्ये मागील 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि पुलगाव नगर परिषदला सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. त्यावेळेस सुद्धा आम्ही ताकद लावून नगर परिषदा निवडून आणल्या. यावेळेस तर डबल इंजिन असल्यामुळे काही विषयच राहिलेला नाही आहे. पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे. दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांची पण मानसिकता तशीच आहे. ज्यांनी स्वाभिमान आणि इज्जत गहाण टाकून राजकारण केलं, ज्यांनी 25 वर्षाहून अधिक काळ कार्यकर्त्यांच्या कष्टाला तिलांजली दिली, अशा अकलूजच्या आदर्श राजकारणाची आजच्या पिढीनं वाट लावली. मंत्री जयकुमार गोरे यांचा मोहिते पाटलांचं नाव न घेता घणाघात. गोंदियात आमचा इमानदार आहे त्यांचा बेईमान. काँग्रेसच्या या बॅनरवरून आमदार विनोद अग्रवालांचा संताप. काँग्रेसचा नेता भूमाफिया असल्याचा आरोप करत अग्रवाल यांचा काँग्रेसवर निशाणा. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांची जालना आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड. जालना जिल्हा संपर्क प्रमुख पदी भास्कर आंबेकर यांची निवड. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे मराठवाड्यात मोठे संघटनात्मक फेरबदल. ज्येष्ठ नेते आमदार खासदारांची जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती. बीडमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख. परळी नगर परिषदेसाठी अरविंद लाटकर हे निवडणूक निर्णय अधिकारी. त्यांचा खासदार सोनवणेंकडून लाट्या असा उल्लेख. लाटकर नावाचा आहे लाट्या. किती दिवस झाला त्याला सांगितलं, लोकसभेला तोच, विधानसभेला तोच, नगर परिषदला तोच. जर मनानं बदलून गेला तर ठीक, नाहीतर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल. त्याला काय वाटायला मला कळाना. कोर्टाचा निकाल येऊ देत, उद्या मी त्याला सांगतो काय असते ती. ह्या लाटकरांना ह्याचं लाटणं बंद केलं पाहिजे, नाहीतर लाटणं घेऊन बाया त्याच्या पाठीमागे येतात.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत यंदा वाढणार मतदान केंद्रांची संख्या. शहरात एकूण 1408 बूथ तयार करणार. तब्बल 350 बूथची वाढ. दिव्यांगांसाठी रॅम्पसह सर्व सोयी सुविधांकडेही लक्ष. नंदुरबारच्या नवापूर नगरपालिकेसाठी जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांकडून अटक. बडोगेंवर विदेशी मद्याच्या तस्करीच्या आरोपामध्ये गुन्हे दाखल.